नमस्कार. तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहात का? किंवा तुमच्या परिवारामधून कोणी राज्य शासकीय सेवेत आहे का? मग आजची बातमी तुमच्या कामाची असणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशात सर्वत्र 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा चालू आहे. केंद्रातील सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून तेव्हापासूनच नव्या वेतन आयोगाच्या चर्चा चालू आहेत. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये 8व्या वेतन आयोगाची चर्चा चालू असताना महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर हाती लागली आहे. ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत. खरं तर मीडिया रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार का अशा चर्चा चालू आहेत. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. तसेच देशातील जवळपास 25हून अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्यातील गट ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे एवढे निश्चित केले आहे. मात्र राज्यातील गट अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय मात्र 58 वर्ष आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि देशातील इतर राज्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी कमी आहे. याचमुळे इतर कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्ष झाले पाहिजे अशी आग्रही मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि सरकारी कर्मचाऱ्यांची संघटनेच्या माध्यमातून उपस्थित केली जात आहे. खरं तर गेल्या सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्ष केले जाईल आणि याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे अशी भूमिका बोलावून दाखवली. मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्ष करण्याला काही कर्मचारी संघटनांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आला आणि याच विरोधामुळे गेल्या सरकारने या संदर्भातील निर्णय पुढे ढकलला. दरम्यान आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जर येत्या 2 वर्षांमध्ये राज्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरली गेली नाही तर राज्य सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ शकते असा दावा होत आहे. त्यामुळे खरंच राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षापर्यंत केले जाईल का हे खरं पाहण्यासारखे आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.